आपल्या कधी चपात्या राहिल्या तर त्याच्यासाठी एक खूप छान रेसिपी आहे. मुलांना भूक लागली तर आपण ही अशी पटकन रेसिपी बनवू शकतो. ह्या 2 चपात्या माझ्या राहिलेल्या होत्या तर त्याचे मी काय केलेलं आहे, हे असे थोडे तुकडे करून घेतलेले आहे. आता हे आपण थोडं मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे. आता थोडं ग्राइंड करूया. हे बघा, आपण हे थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय. मोहरी घातलेली आहे. थोडेसे आपण जिरे घालूया. त्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत. पाहिजे तर आपण मटार घालू शकतो किंवा आपण बटाटा सुद्धा बारीक चिरून घालू शकतो. हे 2 मिनिटं फ्राय करूया. चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातली आहे, मिक्स करूया. चपाती घातलेली आहे आणि कोथिंबीर घातली आहे, मिक्स करूया. 2 मिनिटं फक्त झाकण ठेवूया. थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि आता सर्व करूया. वाव, मुलांचा नाश्ता 5 मिनिटात रेडी झाला. आता सर्व करूया. मुले अगदी आवडीने खातील.